दगड बोलतात आणि आज तीच दगडं हजारो वर्षांपासूनचं त्यांच्यात दडलेलं एक रहस्य सांगणार आहे. भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं ज्योतिर्लिंग ज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 शिवलिंग त्याच्यामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यातलं हे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. गर्भगृहाच्या खाली एका लहानशा खळग्यांमध्ये 3 या ठिकाणी लिंग तुम्हाला बघायला मिळतात. हे मुख्यत्वे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानले जातं. श्रद्धेनुसार असं मानलं जातं की ब्रह्मा याने या सृष्टीची निर्मिती केली, विष्णू याने जिचं पालन केलं आणि महेश याने संहार करून नव्या युगाचा आरंभ केला. निर्मिती, पालन आणि संहार या 3 शक्ती या ठिकाणी एकत्रित विराजमान आहेत आणि म्हणूनच या स्थानाला त्र्यंबकेश्वर या नावाने ओळखलं जातं, अशी आख्यायिका आहे. असं मानलं जातं महर्षी गौतम यांच्या घोर तपश्चर्येनंतर भगवान शंकरांनी गंगेला या ठिकाणी अवतरण्याची परवानगी दिली आणि आज ही नदी आपण गोदावरी नदी या नावाने ओळखतो. तिचा उगम त्र्यंबक परिसरातील ब्रह्मगिरी या पर्वतावर झाला आणि त्यामुळेच या नदीला दक्षिणेची गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. जसं उत्तर भारतामध्ये गंगेला पवित्र स्थान मानलं जातं ना, तसंच दक्षिण भारतामध्ये गोदावरी या नदीला एकदम पवित्र असं मानलं जातं. आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूया. असं म्हणतात की या शिवमंदिरांमध्ये या मंदिराच्या परिसरात सतत ओलावा असतो. याचं कारण अजूनही स्पष्ट नाही, पण अनेक भक्त असं मानतात की गोदावरी नदीचा उगम आणि या मंदिराचा संबंध काहीतरी असेल. पण भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा जो परिसर आहे तो डेक्कन ट्रॅपच्या बेसॉल्ट जन्य दगडांचा आहे आणि या दगडांच्या मुळेच या परिसरामध्ये ओलावा असतो. याचं सायंटिफिक कारण असं आहे, या खडकांमधील सूक्ष्म भेगा या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असतो आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये असलेलं आर्द्र वातावरण या सर्वांमुळे त्या मंदिरामध्ये ओलावा राहतो, हे सायन्स म्हणतं. म्हणून प्रश्न फक्त 3 शिवलिंगाचा नाही, प्रश्न आहे या अद्भुत ओलाव्याच्या मागचा विशिष्ट कारणाचा. हे श्रद्धेचा भाग आहे का सायंटिफिक काहीतरी रिझन? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्या आणखीन एक रहस्य उलगडणार आहेत. भीमाशंकराच्या मंदिराच्या शिवलिंगाला घाम का येतो? भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.